लवकर चला. हो ताई येतोय. हो ताई जायचंय ना तुम्हाला. चला हो हो. चला मग. बरं कोणी अटक केली म्हणाला तुमच्या मिस्टरांना? इन्स्पेक्टर भोसले. विजय भोसले ना? हो. तरीच. अरे काय झालं? अरे तो भोसले आहे ना, म्हणजे खूप हुशार ऑफिसर आहे, एफिशियंट आहे, पण तिरसट डोक्याचा. गुन्हा काय माहित नाही, कोणत्या बेसिसवर अटक केली माहित नाही. अरे नुसतं संशयाच्या आधारावर कोणालाही अटक करू शकत नाही रे. त्यासाठी सबळ पुरावे लागतात, आणि सध्या तरी त्याच्याकडे काही पुरावे नाही आहेत ना. मग अरे तसं नाही, पण त्याला जर अभयला अडकवायचंच असेल तर तो खोटे पुरावे उभे करू शकतो ना. अरे असं केल्याने केस फक्त लांबते, माणूस कायमचा अडकत नाही. पुरावे खोटे आहेत हे जर सिद्ध झालं ना, तर तो भोसले कायमचा घरी बसेल. हे तर मी बसवे ना. हा, आणि एवढी रिस्क नाही घेणार तो. म्हटलं ना मी, तो भोसले दाखवतो ना तेवढा हुशार नाहीये रे तो. एकंदरीत हा सगळा प्रकार आहे ना अगदी सोपा आहे. मॅडम बरं, तुमच्या मिस्टरांना काहीही होणार नाहीये, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी तुमची केस घेतली. थँक्यू. हा मॅडम, थँक्यू का म्हणताय? आमचं कामच आहे ते. तुम्ही फक्त एक काम करा, ह्या वकीलनाम्यावर तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या सह्या घेऊन या. म्हणजे मी त्यांचं वकीलपत्र घेतलंय असा त्याचा अर्थ होतो. बाकी पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगेनच. त्यामुळे डोंट वरी आणि हॅव अ गुड डे. तुम्ही बोलल्यावर थोडा धीर वाटला हो. थँक्यू. तुमची फी? नाही नाही, अहो फीज नाही. म्हणजे तुमच्याकडनं तर मी फी नाही घेणार. अहो तुम्ही प्रसादच्या ओळखीने आलात, आणि प्रसाद म्हणजे माझ्या भावाचा मित्र, बरं खास मित्र बरं का. त्याच्याकडनं मी पैसे कसे घेईन? अरे हो ते ठीक आहे, पण तरी सुदे रे, घरच्या माणसांकडनं कधी कोणी पैसे घेतं का? नाही, पण तुम्ही एवढं काम करताय आमच्यासाठी, तुम्हाला फी द्यायला हवी ना. मॅडम कसं आहे, आम्ही सगळ्याच केसेस फीसाठी नाही करत. म्हणजे तुमच्यासारखी चांगली प्रामाणिक माणसं जेव्हा या कायद्याच्या कचाट्यात अडकतात तेव्हा त्यांना त्यातून बाहेर काढणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचे मिस्टर नक्की सुटतील. थँक्यू. खरंच खूप थँक्यू, खूप मदत झाली तुझी. इट्स माय प्लेजर प्रसाद. ठीक आहे, चल येतो. सांभाळून जा. या. सर 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 काय 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 एक मिनिट. लोक चोरामागे चोर 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 करत जसं धावतात तसं तू माझ्या मागे सर 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 करत का धावते? सर काजूपाड्यावरून टीप मिळालीये. सावनी मिरजकर सारखी दिसणारी एक मुलगी कोणाला तर दिसली एका माणसाबरोबर. त्यांना डाऊट आहे की त्यांनी डांबून ठेवले. चल चल चल. सर लगेच अर्थात सुविचार क्रमांक 57. कल करे सो आज करे सो अब. अब बरोबर आहे सर, पण न्यूज कन्फर्म नको का करायला? कन्फर्म करेपर्यंत आपण थांबलो तर तो पोरगा त्या पोरीला भोसकेल. तिचं उद्या बरं वाईट झालं तर काय करणार आपण? मग हे म्हणणार आहोत का नाही आमच्याकडे टीप होती पण जरा कन्फर्म व्हायची वाट बघत होतो असं सांगणार आहोत का? नाही की नाही? नाही सर, हे गळवी गाडी काढ, आपल्याला निघायचंय. इकडे सुविचार क्रमांक 67. जसा देश तसा वेश. आपण युनिफॉर्म मध्ये गेलो तर 500 मीटरवरून आपल्याला कोणी ओळखू शकतं जमदाडे. पळून जाईल तो. बरोबर? म्हणजे काय? अर्धे युनिफॉर्म मध्ये अर्धे सिव्हिल मध्ये. आपण दोघंच सिव्हिल मध्ये, बाकी सगळे युनिफॉर्म मध्ये. क्विक. शांत, हीच चाळे, हीच चाळे. नाव काय? शंकर शेवाळे.
साहेब ते अरे हा तो बोरटा चोर. टीप यांनीच दिली आहे सर. अरे चोऱ्या करतो का? साहेब चोरी सोडली साहेब. हे कधीपासून त्या पोरीला पाहतोय आणि कुठे? साहेब आपल्या चाईत पाहिला ना साहेब. तुम्हाला सांगतो आपल्या चाईतला प्रत्येकाला ओळखतो आपण. आणि हे जरा अनोळखी वाटली त्याच्यामुळे डाऊट आला आपल्याला. 100% त्या पोराने तिला किडनॅप केलंय. कशावरून? साहेब 2 दिवस झाले ती पोरगी आत गेली ना, बाहेरच नाही आली. फोटो दाखव. नीट बघ. हीच आहे साहेब. तुम्ही दोघं मागच्या बाजूने गल्ली सील करायची, तुम्ही दोघं इथून गल्ली सील करायची. एक लक्षात घ्या, इथे आपण रेड मारायला आलोय हे कोणालाही कळता कामा नाही. हा बॉडी लँग्वेज एकदम कॅज्युअल ठेवा. की ती जुगार बिगाराची माणसं उचलतो ना आपण, तसा अप्रोच ठेवा. मी काय साहेब बे बिता नाही, आम्ही सिव्हिल मध्ये कळतंय सगळं. चला कामाला. चल. अरे चल. चल. एक लक्षात घे, कुठल्याही परिस्थितीत सावनी आपल्याला जिवंत हवी जमणार. गरज पडली तर मी एखादा राऊंड फायर करीन. दरवाजा उघडल्या तुटून पड. मोर 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 झालेला. चल. पार्सल आहे. काय मी नाही मागवलं. अहो ऍड्रेस हाच आहे. आपण मी सांगतोय ना नाही मागवलं काही. पण याचे पैसे कोण देणार? मला माहित नाही, तुम्ही निघा. पोरगी कुठे आहे? तू तिला घेऊन पळून आलास की नाही? हो. कुठे आहे ती? कुठे आहे ती? सावनी हर्षदा. सावनी कुठे आहे? कोण सावनी? तू कोण? इथं काय करते? मी नूडल्स. मॅडम, आम्ही 2 दिवसाआधीच पळून जाऊन लग्न केलंय. हे याच्या मित्राचं घर आहे. दुसरीकडे कुठे सोय होईपर्यंत तो आम्हाला इथे राहा म्हणाला होता. वय काय तुमचं? 21. तुम्ही काय वाट बघत होतात का 21 कधी होत आहे त्याची? नाही मॅडम, तसं नाहीये. माझं बाब्यावर खूप प्रेम आहे. आमच्या घरातून मान्य नाहीये आमचं लग्न. नाव काय तुझं? बाब्या? राहुल, मला लाडाने बाब्या म्हणतात. मॅडम, माझा बाबा चांगला आहे. हो, पटलंय. काय पटलंय? आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. चल, तुमच्या आई वडिलांची नावं सांगा आणि नंबर द्या आता. आई वडिलांना सांगू नका हो, ते आम्हाला मारून टाकतील. त्यांचा आमच्या लग्नाला विरोध आहे. आम्ही एका जातीमध्ये नाहीत ना. डोक्याला शॉट आहे. आम्ही तुमची अख्खी पिढी. तुमच्या सुखी संसारासाठी माझ्याकडून मदत. नाव काय? बाब्या. हर्षदा. नाव काय जमदाडे? शंकर शेवाळे. शोधायला गेलो होतो बेबी, सापडतोय बाब्या. कसल्या रे टिपा? कुठले टिपर तुम्ही? हा?
साहेब उजवीकडून पाहिलं साहेब. तिला उजवीकडून पाहतो साहेब तू. डावीकडून पाहिलं साहेब. डावीकडून पाहतो साहेब मागून पाहिलं साहेब. आता वळ मागून. डाव्या नाही साहेब. इथून पुढूनच बघणार साहेब. पैसे याचे पैसे देऊ मी तुला. साहेब मार खाल्ला ना साहेब. आणि पहिली टीप आहे. बर दिलेली टीप चुकते तुमची. पाय तर आता काय करायचं? त्यांचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करतेस मग ड्युटी पूर्ण कर सर. मला अभयला भेटायचंय. महत्वाचं आहे कारण वकिलांवर सही घ्यायची आहे त्याची आणि माझ्याकडे परमिशन आहे. तुम्ही अडवू शकत नाहीये मला. अहो मी काही बोललोय का मॅडम तुम्हाला? तुमची मिरजकर एक्सप्रेस जरा थांबवा. हो मला अभयला भेटायचं. अहो मग मी अडवलंय का? काही म्हणालोय का मी तुम्हाला? नाही माझ्याकडे ही कायदेशीर कागदपत्र आहेत. मला सही घ्यायची आहे अरे वा त्याच्यावर. व्हेरी गुड. मॅडम एक लक्षात घ्या हा काही तुमचा शाळेतला वर्ग नाही ना. हा जिथे फक्त तुम्हीच बोलाल समोरच्याने काही बोलायचंच नाही. जरा समोरच्याचा ऐकायची पण सवय ठेवा. भेटू शकते मी आता? पोलीस स्टेशन आहे भेटू शकता तुम्ही पण काही कायदा आहे ना त्याचा. 10 मिनिटं भेटता येईल तुम्हाला. फक्त 10 मिनिटं. तो लॉकअप मध्ये आहे. समजाडे चल. तू भिजला काय? ये. सावकाश सावकाश. टॉर्चर केलं तुम्ही मला. 3 तास हे हात बांधून ठेवले ना नळाला तुम्ही माझे. इथे 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 अशी हळूहळू पाण्याचे ते टाकत होते. थोड्या वेळ अजून राहिलो असतो मेलो असतो मी. मेलो. वेळ लागायची पाळी आणि मला वेळ लागलाय का मला? त्यापेक्षा तरी मला उलट लटकवून मारलं असतं आणि डोक्यात रक्त गेलं असतं. डोळे बाहेर आले. मेलो. शांत काय केलं ग मी? खोटं बोललो मान्य आहे मला. सावरलं मी नाही गायब केलं. मी कोणाचा खून नाही केला. कसली शिक्षा देतात मला हे? का शिक्षा देतात मला? शांत अभय. मी तुला इथनं बाहेर काढणार आहे. मी आता वकिलाला भेटून आली. देखणे म्हणून ऍडव्होकेट आहेत ते आपली केस घ्यायला तयार आहेत. त्यांनी हे कागद दिले त्याच्यावर सही कर म्हणजे त्यांना आपल्याला नेमता येईल वकील म्हणून. कळलं? कोण कोण देखणे? प्रसादच्या ओळखीचे. हे बघ आता आपल्याला जिथून जी मदत मिळते ती घ्यायला हवी. मला माहिती आहे तू हे सगळं मुद्दामून नाही केलंस पण सुरुवात तुझ्यामुळेच झाली आहे ना. हे बघा आम्ही तुला इथनं बाहेर काढण्याचा वाचवण्याचा प्रयत्न करतोय. तू आता प्लीज कॉपरेट कर. एवढी सही कर. I'm sorry. मी जे डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती की मी जुगार नाही खेळणार. काय करू मी? 15 लाख रुपये तुला बोललो होतो मी. हे बघ आता तू काय बोलला होतास ना ते नको आठवायला. आपण
मला त्रास होतो त्याचा. आणि आत्ता ना मला माझं डोकं शांत ठेवायचंय, कारण कोणी कसंही वागलं तरी मला माझी कर्तव्य पूर्ण करायची. तू साऊचा बाप आहेस, तुला तिची काळजी आहे, मला तिची काळजी आहे. आपल्याला ती घरी परत यायला हवी आहे ना, मग तुला घरी यायला हवं की नाही? हां हां, कर, सही कर. इथे एवढी फक्त सही कर, म्हणजे आपल्याला वकील नेमते. सॉरी इथे सही कर. हे घे, हे घे. हां, हे या, नीट इथे इथे. तू काळजी करू नको. आपण प्रयत्न बाहेर काढूया, लवकर घरी येशील. सावकाश सावकाश नाही. सावकाश नाही. काय हेच मला तुम्हाला विचारायचं आहे. काय आहे हे? सामान्य माणसाशी असं वागतात? काय सामान्य माणूस? तुमचा नवरा मॅडम राडेबाज माणूस येतो. हा, खुनाचा आरोप आहे त्याच्यावर, विसरलात का? संशयित आहे तो खोटं बोललाय हे सिद्ध झालंय, पण त्याने खून केलाय हे सिद्ध झालेलं नाही. आणि नुसत्या संशयावरनं हे असं टॉर्चर करणं हे चुकीचं आहे. हा असा छळ करून जर तुम्ही सिद्ध करणार असाल ना तर मी केस करेन ना तुमच्यावर. मॅडम तुम्ही ना जरा तुमच्या नवऱ्याच्या केसकडे लक्ष द्या, नंतर माझ्यावर केस करा. हा, सही मिळाली? मिळाली ना? निघा मग, केस करतायत. मॅडम 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 ऐका ना, मला ना तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. कशाबद्दल? आमच्या सरांबद्दल. काय? तुम्ही ना त्यांच्या फार वाकड्यात शिरू नका. नाही, फार नाही, शिरूच नका. सल्ला देताय की धमकी देताय? सल्लाच. धमकी द्यायची असती तर अशी नसती दिली. एक बाई म्हणून मला तुमच्याबद्दल सिंपती वाटते. तुमची मुलगी मिसिंग आहे, नवरा लॉकअप मध्ये, परिस्थिती बेकार आहे कळतंय मला, पण आता तुम्ही आमच्यावरच अवलंबून आहात. पण म्हणून तुम्ही आमच्याशी वाटेल तसं वागू शकता का? कुठे वागतोय मॅडम? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची मुलगी जर कोणी शोधू शकत असेल तर ते फक्त आमचे सर आहेत. आतापर्यंत त्यांनी जे केलं त्यावरनं नाही वाटत मला असं. मॅडम, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत नाहीयेत ना. आम्हाला आज सकाळी ना टिप मिळाली होती, सावनी सारखी दिसणारी मुलगी सापडली आहे म्हणून. मग सरांनी कुठलाही विचार न करता, परमिशन न घेता डायरेक्ट तिकडे जाण्याचा डिसिजन घेतला. आम्ही जाऊन सुद्धा आलो, पण ती मुलगी सावनी नव्हती. पण हे सगळं तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? मॅडम, कन्फर्म झाल्याशिवाय नाही कळवायचं असं सांगितलं आमच्या सरांनी. हे बघा, ते ना खूप परफेक्ट काम करतात.
तुम्ही प्लीज त्यांच्या वाकड्यात शिरू नका. मला हौस नाहीये त्यांच्या वाकड्यात शिरायची. ती कारण असं आहे म्हणून, नाही तर 4 शब्दही बोलायला आले नसते मी तुमच्या सरांशी. पण माझ्याकडे इलाज नाहीये. मला फक्त माझी साऊ सापडायला हवी.